नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. घरामध्ये जेव्हा भाजीला काही नसेल तर काय करायचं हा प्रश्न आता विसरा आणि बनवा अशी झटपट तयार होणारी झणझणीत पापडाची करी. चला तर मग आजच्या या छान अशा रेसिपीला सुरुवात करूया. पापडाची करी बनवण्यासाठी आपल्याला ग्रेव्ही करायची असल्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 पिकलेल्या टोमॅटोच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. 1 इंच आल्याचे तुकडे, 1 हिरवी मिरचीचे बारीक तुकडे. पाणी न घालता भांड्याला झाकण लावून याची मऊसूत पेस्ट बनवून घेऊयात. कढईमध्ये 1 पळी तेल घालूयात. तेल आपलं चांगलं तापलं की याच्यामध्ये अर्धा टीस्पून जिरे घालूया. जिरे उमलले की पाव टीस्पून हिंग घालूया. इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा चौकोनी चिरून घेतलेला आहे. कांदा घालूया. गॅसच्या मध्यम आचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. पापडाची करी बनवायची आहे त्यामुळे कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण पापड तळून घेऊयात. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे. इथे मी 5 उडदाचे पापड घेतलेले आहे. तेल आपलं चांगलं गरम झालं की याच्यामध्ये पापड घालूयात. गॅसच्या मोठ्या आचेवर सर्व पापड आपण तळून घेणार आहोत. पापड तळत असताना मध्ये मध्ये कांदासुद्धा हलवत राहायचा आहे. जर तुम्हाला पापड तळायचे नसतील तर गॅसवर सुद्धा भाजू शकता किंवा मायक्रोवेव्हमध्ये 2 मिनिटे भाजून घेऊ शकता. सर्व पापड आपले तळून झालेले आहेत. इथे मी 200 ml ताजे दही घेतलेलं आहे. तेवढंच याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत, साधारण अर्धा ग्लास. आता चमच्याने आपण हे छान फेटून घेऊया. शक्य होईल तेवढं दह्यामधल्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत. दही आपलं छान फेटून झालेलं आहे. मध्ये मध्ये आपण कांदासुद्धा हलवत असल्यामुळे कांदा आपला छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झाला आहे. आता याच्यामध्ये आपण काही सुके मसाले घालूयात. 1 चमचा धने पावडर, पाव टीस्पून हळद, 1 चमचा कसुरी मेथी, पाव चमचा कांदा लसूण मसाला घालूया. गॅसची आच कमी करून मसाले 20 ते 25 सेकंद भाजून घेऊयात. वाटणामध्ये आपण मिरची घातल्यामुळे कांदा लसूण मसाला इथे थोडाच वापरलेला आहे. तसेच कांदा लसूण मसाल्याऐवजी तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता. मसाले आपले छान वास येईपर्यंत भाजून झालेले आहेत. तयार केलेले वाटण घालूयात. गॅसची आच मध्यम करून वाटण तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात. पेस्ट आपली भाजत आहे तोपर्यंत आपण पापडचा चुरा करून घेऊयात. इथे मी पापडचा चुरा मोठाच केलेला आहे. हवं असल्यास तुम्ही बारीक चुरासुद्धा करू शकता. पापडचा चुरा आपला करून झालेला आहे. मसालेसुद्धा आपले तेल सुटेपर्यंत छान भाजून झालेला आहे. आता याच्यामध्ये पाव ग्लास पाणी घालूया आणि हलवून घेऊयात. ही करी थोडी दाटसरच असते. ग्रेव्ही शिजण्यासाठी आता आपण याच्यावर झाकण ठेवूयात आणि गॅसची आच कमी करूयात. ही करी बनवण्यासाठी दही आपण फ्रीजमध्ये जर ठेवलं असेल तर लगेचच वापरायचं नाही आहे. नॉर्मल झाल्यावरच वापरायचं आहे, अन्यथा दही फाटू शकते. 15 ते 20 सेकंद झाल्यानंतर झाकण काढूया. ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे. हलवून घेऊयात. आता याच्यामध्ये आपण फेटून घेतलेलं दही थोडं थोडं घालून एकसारखे हलवत राहूया, म्हणजे दही आपलं फुटणार नाही. सगळं दही घालून मिक्स करून झालेलं आहे. 2-3 मिनिटांमध्येच ग्रेव्हीला उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, पापडाचा चुरा घालूया आणि हलवून घेऊयात. हलवून झाल्यावर आपण परत याच्यावर झाकण ठेवून गॅसची आच कमी करून 2 मिनिटे याला उकळी आणणार आहोत. दोन मिनिटे झालेली आहेत. झाकण काढूया. परत एकदा आपण हलवून घेऊयात. ही करी केली की लगेचच खायला घ्यायची आहे, म्हणजे चपाती, रोटी, भाकरीसोबत छान लागते. अगदी 15 मिनिटात झटपट तयार होणारी पापडची करी तयार झालेली आहे. ही करी कुटुंबातील 6 व्यक्तींना पुरेशी आहे. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.